आज आहे नागपंचमी, तर त्याच्यानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा. तर आज नागपंचमी आहे, तर सगळ्यांच्या घरी फुलोरा राहते, सगळं काही ना काही राहतेच. हर वर्षीच्या नागपंचमीला आई ती कढई भाजते, म्हणजे ते कढई भाजणं म्हणजे त्याच्यात रव्याचा शिरा बनवणे. अशी एकदम शिडी चढून जाईल ना तर त्याला महत्व नाही राहील, पण एक एक असं स्ट्रगल करून जेव्हा शिडी चढते ना तर त्याला त्याचं महत्व राहते. गाईस मित्रांनो, जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या घरी आज भात जो असतो तो पिवळा बनतो. तर बघा, हा भात पिवळा आहे. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता टाइम झालेला आहे, जवळपास आता 8 वाजून राहिले आहे, तर जिमचा टाइम झाला आहे. त्याच्या आधी रिदतला स्कूलला सोडून देतो, मग जातो जिमला. मित्रांनो, आज आहे नागपंचमी, तर त्याच्यानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि आता आमच्या घरी फुलोरा बांधणं चालू आहे. पहिले आता आई पूजा करत आहे, बाबा तिकडे ते फुलोरा बांधण्यासाठी जो देवाचा धागा असते त्याचं प्रक्रिया करत आहे, त्याच्यावर तो किती करायचं, किती लांब ठेवायचा म्हणून ते चालू आहे. आता आज नागपंचमी आहे, तर सगळ्यांच्या घरी फुलोरा राहते, सगळं काही ना काही राहतेच. तर मित्रांनो, हा आहे आजचा नागपंचमीचा प्रसाद, त्याला खाऊन घ्यावं आता. आणि नागपंचमीला स्पेशल बनते मित्रांनो पुरी आणि चण्याची भाजी. बिकॉज ह्याच्या मागे एक रिझन आहे की आज आमच्या घरी तवा यूज नाही केला जात, म्हणून त्या पुरी कढईमध्ये तळलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, भात पण आमचा पांढरा नाही बनत, पिवळा बनतो, कारण की आज नागपंचमी आहे म्हणून हे असं आमच्याकडे आजच्या असं स्वयंपाक बनला जातो. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या घरी आज भात जो असतो तो पिवळा बनतो. तर बघा, हा भात पिवळा आहे आणि सोबत स्वीटमध्ये बनलेला आहे शिरा, रव्याचा आहे ना, आणि त्यात मस्त काजू बदाम वगैरे टाकले आहे. गाईस मित्रांनो, आईने सांगितली ती कढई भाजलेली आहे. आता दादाच्या नावाची होती म्हणून ते कढई म्हणजे हर वर्षीच्या नागपंचमीला आई ती कढई भाजते, म्हणजे ते कढई भाजणं म्हणजे त्याच्यात रव्याचा शिरा बनवणे. ही एक अशी पद्धत असते की आपण काही बोललो वगैरे असते, जे काही असते आपण मन्नत मागली असते त्याच्या अनुसार ते बनवल्या जाते. तर ते आईने ती कढई भाजली आहे, त्याच्यात मग शिरा बनवलेला. मित्रांनो, आपलं चॅनल छोटा आहे, पण त्याच्यावर जेव्हा कधी एक एक सबस्क्रायबर असतात, म्हणजे आपल्याकडे असे 10-10, 5-5 सबस्क्रायबर वाढत नाही, एक एक वाढते. तर ते एक एक वाढते ना, तर तशाने आपल्याला असं मोटिवेशन भेटते की नाही, म्हणजे काहीतरी आपण जे करत आहो काम, त्याचं काहीतरी एक पावती म्हणून आपल्याला भेटून राहिली एक एक सबस्क्रायबरना, तर ते बरं वाटते. एकदम कसं आहे, अशी एकदम शिडी चढून जाईल ना तर त्याला महत्व नाही राहील, पण एक एक असं स्ट्रगल करून जेव्हा शिडी चढते ना तर त्याला त्याचं महत्व राहते. गाईस, तर हे तसंच प्रकारचं आहे की आपल्याला एक एक आपला सबस्क्रायबर वाढतो, तर आपल्याला त्याचं महत्त्व कळते की आपण जे काम करत आहोत ते किती महत्त्वाचं आहे किंवा किती मेहनतीचं काम आहे हे आपलं. आज सकाळपासून पूर्ण आबाडच आहे ना, आता मस्त थंडी थंडी हवा चालू आहे. गाईस, चिखलदऱ्याची आठवण येऊन राहिली पुन्हा, कारण की त्या टाईमला तिथं अशीच हवा चालत होती आणि असं आभाळ आपल्या अंगावरून असं लागून, म्हणजे ते दुःख लागून जात होतं, ती एक अलगच मजा होती. मोसम पण मस्त झालेला आहे. चला गाईस, आता दुकान बंद करण्याची वेळ झाली आहे आपली, तर मी दुकान आता बंद करून घेतो. मग आपण बघितलं होतं उन्हाळ्यामध्ये हाच जो सीताफळचा झाड होता पूर्ण सुकलेला होता. मग आता बघा पावसाळ्यात किती छान हिरवट हिरवट, आणि हे पण गवत किती सुंदर दिसून राहिलेलं आहे. बघा झाड. मित्रांनो, मी रिदासाठी घेऊन आलो आहे कॅमलची हे ड्रॉइंग पेन्सिल. सेट आहे पूर्ण. याच्यात जवळपास मला वाटते कुठले कुठले हे HB आहे, 2B आहे, 4B, 6B, 8B आणि 10B पर्यंतचं आहे. पण ते आत्ता मी देणार नाही त्याला, कारण की त्याला आत्तापर्यंत या गोष्टीबद्दल काही एवढं माहिती नाही आहे. पहिले त्याला शिकू देतो, टी व्हीवरनं बघू, मग नंतर त्याला समजावं लागेल की हे आउटलाईनसाठी आहे, शेडिंगसाठी आहे ते. तर त्यासाठी येतं, पण ड्रॉइंग छान काढते म्हणून त्यासाठी मी घेऊन आलो, पण हे आत्ता त्याला द्यायचं नाही. दिवसभर आभाळ होतं आणि आत्ताही आभाळच आहे, पण आता तर पाऊस लागलेला आहे. तर बघा, आता पाऊस चालू आहे, बारीक बारीक आहे, पण तो बराच पाऊस आहे ज्यांनी माणूस पक्क ओलं होऊ शकते. काही रिदात बसलाय जेवण करायला. काय जेवताय रे? पुरी आणि आलूची भाजी, आलूची चटणी आहे ना? कशी आहे?
हा डिस्टर्ब नका करू म्हणते, आणि ते पाहून तर मलाही भूक लागली बाबा. मी जेवण करू का? सांगता नाही मला कशाला विचारताय. बोलता नाहीये, भेव लागते. माहित काहीच नाही माहित. हा म्हणजे तुला अभ्यासापासून बिलकुल म्हणजे दूर राहूशी वाटते है ना. दिवसभर टीव्ही मोबाईल दिला बस झालं, तेच एज्युकेशन आहे ना. हा नाही म्हणते सगळं सगळं सगळं. बाकीचे कसे पोरं स्वतःहून ब्रश करते चालते. आता म्हणते मी पण करणार. हो हो तूच करते तूच करते. हो तूच करते तूच करते. नाही 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 रिदार्थच करते, सगळे रिदार्थच करते, बाकी दुसरे नाही करत. हो हो रिदार्थच करते. ये मग तुझं लाड करू का? आता एका लाड करायचा आहे. हे हाच करते सगळं, स्वतःहून उठते, स्वतःहून ब्रश करते. हो ना रिदार्थ? गुड बॉय आहे आमचा रिदार्थ. हो लाड करायला लागते सगळ्यांना. हो ब्लॉग काढतो ना तुझा. तेव्हा रिदार्थला का देत आहे बा मम्मी. वाव काय बेटा आहे, गोड गोड प्रसाद आहे, खाऊन घे. याले गोड आवडत नाही वाटते. नाही पण त्याला नाही का ते तसं गोड आवडते ते वालं. पण हे याले आवडत होतं ना आधी गोड. नाही काय लहानपणी सुद्धा गोड नाही खाल्लं त्याला. मग ते वाले गोड काऊन आवडते? दुधात साखर टाकल्याबरोबर दूध नाही पिते उलट. हो लहानपणी याच्यात म्हणजे खायच नाही, आपलं पेच नाही दुधाचं. पण ते चांगलंही नाही दुधात साखर टाकून. हो हे आता इथं पोरं पे ना त्याचं पोपो लागतं, पोपटाचं दूध त्याला हळदीचं दूध. रिदा नाही आवडत आहे ना तुला गोड. चॉकलेट कशी काय खाते रिदा तू? चॉकलेट नाही का बाकी मुलांपेक्षा खूप कमी खाते. मग दात त्याचे लवकरच सडले. नाही ते नाही ते जेनेटिक आहे. ते आपली दात कमजोर आहे, तर रिदाची दात कमजोर निघाले. मम्मी सारखे दात निघाले पाहिजे होते तुझे. हो का खबडी चॉकलेट काहीच खात नाही. पहिले कुठं खाय नाही तर मग आता दे ना त्याला. लहान लहान पोरं दिवसातून 4-4 लॉलीपॉप खाते. हो ते तर खाते म्हणा. लॉलीपॉप नाही खात आता, पहिले खाय तरी एक तरी. कडकवाले चॉकलेटच नाही खात. हो कॅन्डीज नाही खात, कॅन्डीज नाही खात. डेअरी मिल्क एवढे मोठे मोठे राहते ना, हे वाले नाही एवढंच खाते. बाकी लहानपणी पण रिदात नाही का. हो पण लहानपणी तर नाही खाय कॅन्डी फॅन्डी थुकून दे. रिदात कडे बघत आहो, रिदात कसं जेवण करताय तर रिदातच्या नाही का काहीतरी एक्सप्रेशनच वेगळे होऊन गेले होते. का करंजी नाही काही नाही खात. अरे पण खातो ना करंजी गिरंजी, माझी इच्छा होईल तेव्हा खाईन मी. बरोबर आहे ना रिदात, है ना. रोज 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 खातो का? पहिले खात होतो मी खूप. पहिले मी आई तिळगुळची किती खात होतो करंजी. एवढी खात होतो, आणि त्यानंतर मग असं खाजत होत काहीतरी. गुड बॉय आमचा रिदात. किती छान जेवते ना हा रिदात. चला तर मग आता मी पण जेवण करतो, मलाही भूक लागली. आणू का तुझ्यासाठी ताट? लहान वाला ना हे वाला असं. चला 2 ताट घेतले, एक माझ्यासाठी एक आईसाठी. एक आहे तुझं ताट, माझं ताट. मला चटणी टाक, चटणी टाक, पुरी दे. बहुत भूक लागली. रिदात बोलून राहिला आपल्या बहिणीसोबत, म्हणजेच लावण्यासोबत व्हिडिओ कॉलवर. दाखव रिदात, आपण लावण्य दीदीला घेऊन ब्लॉग मध्ये ये ना. या झालं बहुतच जब्बर आहे. अरे ये म्हटलं तर येत जा ना. अरे बेइज्जती करते हा बोटा. येणार रे, मी का म्हणत आहो. बघा ब्लॉग मध्ये येऊन. ए थांब ना, लावण्या दीदीला ब्लॉग मध्ये येऊ दे ना. का करताय हा, वेगळे वेगळे का लावत आहे. दाखव ना का लावत आहे. अच्छा हा. अरे बापरे, गोवा गेला का तू? गोवाला गेला वाटते. लावण्या दीदी कुठे आहे?
हा आली 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 गोव्याला म्हण ना राखीला या म्हणून दीदीला म्हण ना ये ना राखीला म्हणा मी इकडं नाही इकडं इकडं काय इकडं. कशावर लावलाय व्हिडिओ कॉल त्याच्यात येते का आता हे बढिया आहे नवीन फीचर आणि आम्ही राहिलो आउटडेटेड आम्हाला तर माहितच नाही मित्रांनो रात्र झाली 9:30 वाजले आणि आपला टाइम झालाय दुकान बंद करण्याचा तर आता दुकान बंद करतो आई म्हणे आता पावसात कोणी येते नाही पण आता पाऊस तर येत नाही आहे बाहेर जाऊ शकलो तर मी पाऊस आहे म्हणून गेलो नाही मी जाऊ द्या दुकान बंद करतो आणि आपली एडिटिंग करतो तर मी दुकान बंद करत होतो ना त्या टाइमला आता थोडंसं बाहेर अंधार राहिले तर टॉर्च चालू करायला बी चेक करतो मोबाईलला तर अजून टॉर्च चालू होते तर मी असं केलं मोबाईल हातातून सटकला होता बर्धाला पकडला नाही तर खूप भयंकर पडला असता आपला करायची एडिटिंग आणि आपला ब्लॉग आपण करतो आहे इथं एंड होप यू लाईक अवर ब्लॉग पसंत आलं असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच या व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत असत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय